जय महाराष्ट्र, जय शिवराय. बघतच असणार तुम्ही, मी दरवेळेसारखं ट्रेनमध्ये जाऊन ब्लॉग स्टार्ट करते. तर थिंक अबाउट नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं असणार, कोणतं आपण बघूयात लवकरात लवकर. मी सांगेल फ्रेंड्ससोबत आलेली आम्ही ट्रिप एन्जॉय करणार आहे खूप जास्त. आता कुठे कुठे पोचणार हे ते बघणार. ट्रेनमध्ये तर बसलेले सफर हे 2 दिन का, आणि हा ब्लॉग पूर्ण मराठी असणार आहे, त्यामुळं नो टेन्शन, नो किचकिच. तर स्टे ट्यून्ड. हॅलो गाईज, तर आपण आता पोहोचलेलो आहे. गेस करा आपल्या डेस्टिनेशनवर. फायनली वी आर हिअर टू जयपूर. तो आपल्यासोबत आहे माझी बेस्ट टू सिस. तो आपण आता पोचलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये, जे आपण रूम वगैरे बुक केलेली इथं बघू शकता. खूप रात्र झालेली आहे पोचताना. गाडी 3 तास लेट झालेली, लिटरली ट्रेन 3 तास लेट झालेली आहे. त्यामुळं आम्ही आजचा दिवस कुठं फिरू नाही शकलो. शिवाय जेवण करायलाच खूप जागी शोधलं की कुठे करायचं. मग माहिती आहे मुलींचे नखरे तुम्हाला की कसं असतं. आणि आम्ही 1-2 नाही आहेत, खूप जण आहेत आमच्यासोबत. फुल 15 जणांची गँग आहे, समजून घ्या त्या रेंजमध्ये. तर मग कशी हालत असेल, आणि हालत बेकार आहे. रात्रीसुद्धा आम्ही एवढं घालून झोपतोय. लास्ट व्लॉगमध्ये होता जम्मू काश्मीरचा, पण ठीक आहे, थर्मल नाही घालावं लागत आहे, एवढी हदमध्ये थंडी येतं. येडे पोरं घालतात, त्यांचं काय नाही. जसं की ही बघा, थर्मल दिसत असेल तुम्हाला. एवढे जण घालतात, पण मला एवढी लागली नाही म्हणून सो गाईज मी घातली नाही. पण ठीक आहे, बघूयात आता पुढे थंडी वाजते का नाही. आणि खूप छान वाटतंय गाईज जयपूरला येऊन. लगेच उदयपूरवर गेले मी. आणि आता इथून उद्या आपण फिरणार, कुठे जाणार मी सांगते. स्टे ट्यून. हाय, गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण आपलं जयपूर फिरायला निघालेलो आहोत. आणि हा आपला फर्स्ट स्पॉट असणार आहे, जे की मंदिर आहे. फिरायचं असेल तर फर्स्ट दर्शन घेऊनच फिरायचं, हे महाराष्ट्राची मान्यता आहे. तर आपण बिर्ला मंदिर ज्यांनी हे केलेलं होतं त्यांची फर्स्ट कार पण इथं आहे, बघू शकतात. आणि स्पॉट्स पण दाखवते मी तुम्हाला. सो इथे येऊन खूप मन तृप्त झालं. बघितलं की अरे यार, खरे कलाकार इथे जयपूरमध्ये. फर्स्ट सो सी ऑल स्ट्रक्चर मी मागून पण दाखवेल. वेलकम गाईज. आपला सेकंड स्पॉट आता आहे, ओळखू शकता. ज्यांना जयपूर फिरलं आहे त्यांनी ओळखू शकतात कुठे आपण. मी सांगते अल्बर्ट हॉलला, जे की इथं प्री वेडिंग शूट खूप फेमस आहे. याच हॉलमुळं प्री वेडिंग शूट. आणि हे स्ट्रक्चर अमेझिंग खूप छान. आणि हे आपण आता फिरूयात, कंटिन्यू करूयात. सो स्टे ट्यून्ड.
हाय गाईज, तर आपण नेक्स्ट स्पॉटला जाणार आहे. वे टू हवा महल नेक्स्ट. सो हिअर वी आर गोईंग. मस्त मस्त बघूयात. हे लोक म्हणतात हवा महलने उडून जाणार. तू उडून जाणार आहे? नाही. तर समजू शकता तुम्ही क्या हाल है. गाईज पहिल्याच दिवशी सर्दी झालेली आहे. काँग्रेस टू अस. अजून बाहेरचं पाणी वगैरे प्या आणि तब्येत महत्त्वाची फिरण्यासाठी, आणि तीच खराब होते जी बाहेरचं है ना. सो पॉइंट आहे म्हणतात ते. हम देखेंगे अभी हवा महल. म्हणजे आपण बघूयात हवा महल. तर हवा महल दाखवा. असं दिसतंय. कंटिन्यू करू. गाईज आता आपण पित आहे गुल्लक का चहा नाही, सॉरी कॉफी आहे. गुल्लक की कॉफी ते बोलते उसको, जे म्हणतात ते. आणि थोडीफार शॉपिंग पण. आणि त्यानंतर बघूयात हवा महल. हॅलो गाईज, तर आता आपण पोचलेलो आहे पिंक सिटीला. सो पिंक सिटी, यू कॅन सी पिंक सिटी विच छान. गाईज आपण पोहोचलेलो आहे सी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते हवा महल. तो आपण हे बघितलेलं आहे आणि आपण आता फोटोज वगैरे क्लिक करू आणि हाय गाईज, बघू शकता आता आपण काढतोय जंतर मंतरचं तिकीट. सो जंतर मंतर बघायला जाणार. त्यानंतर आपण जाणार आहोत पॅलेसला. सिटी पॅलेस की त्याच्या अपोजिट आहे जंतर मंतरच्या. उन्हाने मी दिसत नाही एवढी, पण ठीक आहे, मी दाखवेल तुम्हाला आतून अलाउड असेल. काय करता ठीक आहे, स्ट्रेट होऊन. सो गाईज आता आपण जाणार आहे सिटी पॅलेसला. स्पॉट छान आहेत, पण इथं सगळं जुन्या काळातलं स्ट्रक्चर दिसणार, बनवलेलं त्यांची कलाकार मूर्ती. आपलं महाराष्ट्रात लेण्या असतात तसं इथं पण फेमस आहे कलाकारांसाठीच. सो इथं व्हिजिट करायला नक्की या जर जयपूर फिरत असेल तर. गाईज, तर आपल्याला फायनली नाव समजलेलं आहे, म्हणजे जे की सगळ्यांना माहिती आहे, पण आय होप सो मला नाही माहीत. तर सो म्हणून मी जल महल नाव समजलेलं आहे. सो जल महल आहे हे. आपण आता कळणार फोटोज. सो निकलेंगे हम नेक्स्ट स्पॉट जल महल. गाईस, तर आपण नेक्स्ट स्पॉटला आलेलो आहे आमेर फोर्टला. त्यानंतर नाहरगडला जाणार आहे, जे की त्याच्या जवळच आहे. सो आपण आमेर फोर्ट बघूयात, मग नाहरगड बघूयात. हाय गाईस, आपण पोहोचलेलो आहे आमेर फोर्टच्या आतमध्ये आणि बघू शकता किती भारी व्ह्यू पॉइंट आहे. क्लास तोड नाही. नाहरगड आणि आमेर फोर्टला तोड नाही भाई. सो क्यूट आणि फोर्ट बेस्ट स्ट्रक्चर.